महाराष्ट्रातील प्रमुख एम-आय-डी-सी त्यांच्यापैकी एक असलेले चाकण एम-आय-डी-सी पण आता इथेच काही उद्योग स्थलांतरणाचा विचार करत आहेत. नेमकं कारण काय आहे? चाकण एम-आय-डी-सीचे मध्ये खराब रस्ते आहेत, मोठे खड्डे आहेत आणि वाहतूक कोंडी यामुळे उद्योजक नाराज असल्याचे समोर आलेले आहे. या समस्येमुळे जवळपास 20,000 उद्योगी साताऱ्यातील खंडाळा एम-आय-डी-सी मध्ये जाण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे. जर हे उद्योग प्रत्यक्षात स्थलांतरित झाले तर समोर सुमारे 4,000 रोजगार आणि जवळपास 1,000 कोटी रुपयांच्या व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र लक्षात घ्या, चाकण एम-आय-डी-सी बंद होत नाही आणि हे उद्योग अद्याप स्थलांतरित झालेले नाहीत, पण स्थलांतरणाचा विचार हा सुरू आहे. या प्रकरणाची सरकारने दखल घेतली असून रस्ते आणि पायाभूत सुविधांची समस्या सोडवण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत. आता प्रश्न असा आहे की उद्योगांना चाकणमध्येच थांबवण्यात सरकार यशस्वी होणार का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.